नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. पंची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. गाय बसले त्या आणि 3 वाजले त्या बघा. तर आता ही शेण म्हणलं काढून घ्यावं आणि थोडं असं साफसफाई करावं आणि कुंड्या इकडं मांडावत्या. पहिली आपली कशी दावण होती ना तशा कुंड्या मांडायच्या त्या. कुंड्या मांडायचं तर सोपं नाही. तर अगोदर शेण काढून घेते आणि मग कुंड्या इकडं आणते. कुंड्या आणायच्या, मेका ठोकायच्या आणि मग इकडे घ्यायच्या. पण मला तर इकडं छान वाटत होत्या बरं का गाई बांधायला. पण काय करणार, चिखल होत होता आणि पावसामुळं मी शेडमध्ये नेलत्या. पण तिथं असं चिखल पण झालता आणि चांगलं पण वाटत नव्हतं. तर चला अगोदर घेते शेण उचलून. 3 वाजल्यापासून सुरुवात केली ना 7 वाजेपर्यंत आपलं होऊन जाणार सगळं काम. तर चला आता काय करते, आज थोडासा व्हिडिओ घेते. आता शेण टाकते. शेण टाकून झाल्यानंतर म्हणलं थोडं थोडं टेक घ्यावं. एवढं पण सगळं होत नाही. तर चला, झाल्या बघा सगळ्या कुंड्या आणल्या इकडं आणि मेका ठोकून घेतल्या आणि गाय पण बांधून घेतल्या. तर मुरुम टाकल्यामुळं ना आपल्याला आता मस्त झालं गाई बांधायला आणि स्वच्छ पण वाटायला लागले खाली. आणि शेण उचललंय बरं का, पण असं दिसतंय थोडंसं. तर आता ही मुरुम चोपस्तोर असं होणारच आहे. इकडं शेडची अवस्था बघा कशी दिसती. मुरुम इसकटायचा राहिलाय तिकडं, गायनं पत्रा हे करून फोडलाय. अशा सगळ्या वळीने घेतले ते. आता 10 गाई एका लेवलमध्ये सगळ्या बांधल्या त्या. ह्या आपल्या 10 गाई आणि इकडं रेडी आणि कालवड. कसं वाटतंय वातावरण पण बघा, छान वाटतंय का नाही. जाळीच्या पलीकडे ऊस झाडं मस्त वाटतंय. आपला नाही बरं का ही ऊस, दुसऱ्याचा आहे. कसं वाटतंय बघा, मस्तच दिसते ते आपल्या गाई. आणि घाण वाटते ते अशा चिक्कल. इकडं चिक्कल दाखवू का कसा चिक्कल होता बघा. आणि आता इकडं बघा मस्त वाटायला लागलं एकदम फ्रेश. आता इकडं मुरुमीच कटायचा आहे. इथला मुरुमीच कटला ना मग इथं पण स्वच्छ होईल असं शेडमध्ये. आणि मला तर इकडं चांगलं वाटतंय, असं मस्त वाटतंय एकदम. जीव थकून गेला बघा कुंड्या उचलून. तर म्हणलं बेक 10 मिनटं बसावं. वैरण टाकून घेतली, पेंड वतली आणि खायचं चालू आहे त्यांचं. तर हिरव्या वैरणीची पाटी टाकून घेतली. आता मुरघासाची पाटी टाकायची आणि दाराला बसायचं. तर खाते ते तोपर्यंत वेळ पण आहे. तर म्हणलं चला. आणि मच्छर पण चावायला लागले तर बरं का. आता आपल्याला कडुलिंबाच्या पाल्याचा धूर करावा लागतो. धूर केला असं मच्छर घुमते ते, हे का बसले तर थोडं. तर धूर केला ना मग मच्छर राहत नाही. तर बघा दारा काढायच्या वेळेस थोडासा धूर करायचा, मग जाते तर मच्छर गायींना पण चावत नाही. तर वातावरण बघा किती मस्त वाटते आणि छान वाटायला लागलं इकडं. तर काय होतं, वरनं ओपन असल्यामुळं पाऊस आला ना मग पावसात पण दारा काढायला लागते. त्या म्हणून शेडमध्ये घेतलं होतं. पण शेडमध्ये असं कोंदटल्यासारखं वाटायला लागलं. हवा पण लागत नव्हती आणि चिक्कल, एवढा चिक्कल झालता काय विचारू नका. मग म्हणलं ते भिजत दारा काढलेल्या परवडते. आणि कुठं पाऊस तर ह्या वर्षी जास्त पाऊस पण नाही बघा. लय पावसाचं प्रमाण कमी आहे. तिकडं बाहेर पडतोय पण आपल्या इकडं आमच्या तर गावाला कसलाच पाऊस नाही. असं पाणीसुद्धा रानात साचलं नाही, एवढा पाऊस कमी झाला आहे. आणि तिकडं बाहेर दुसऱ्या गावांना बघा, आता इथं आपल्या इथं नदीला पण पूर आला आहे का नाही, चंद्रभागेला पूर आला आहे. तर प्रिपरेशन होतं, नळाला पाणी आले. पण पाऊसच का नाही. पाऊस तर आधी पाहिजे. पाऊस असला की मग पाणी भरपूर असतं. तर बघा तेव्हा शेजाऱ्याची मशीन वाजायला लागली. तर त्यांच्या धारा चालू झाल्या. किती वाजले ते बघती. आणि 5 वाजून 29 मिनटं झाली ती बघा. आता मी 3लाच सुरुवात केली ती.
3ला सुरुवात केली ती, शेण टाकलं आणि शेण टाकून एक कुंड्या तिकडे 10 कुंड्या तिकडे घ्यायच्या, 10 मेका इथल्या काढायच्या, परत तिकडे ठोकायच्या. त्यामुळं भरपूर वेळ गेला आणि 5:29 झाले त्या. तर 5:29लाच मशीन चालू झाली. तर अजून एक 10-15 मिनिटांनी आपण पण धारा काढायला चालू करायचं. तोपर्यंत पुढची कामं करून घ्यायची. आणि मी काल व्हिडिओ पोस्ट केला आहे बघा, तर त्या व्हिडिओला ना एवढ्या छान छान कमेंट आले त्या. खरंच खूप भारी वाटतं असं छान कमेंट केल्यानंतर. आणि फॅट किती लागते तुमच्या दुधाला, तर एसने पाणी फॅट, तर एसने पण फॅट ना दोन्ही पण आपल्या दुधाला चांगला आहे. त्यामुळं दर पण चांगला बसतो बरं का, 40-41 रुपये दर बसतो. आणि क्वालिटी चांगली आहे दुधाला त्यामुळं. आणि पेंट पण तुम्हाला मी दाखवलीच की पेंट कशी वापरते ती. तर पेंट पण असं चांगल्या क्वालिटीचीच वापरते मी. आणि परत असं खूप छान ताई. आणि गोटा तुमचा किती बाय कितीचा आहे, तर मग तो गोटा व्हिडिओ काढला आहे बरं का, व्हिडिओ अजून पण जाऊन बघा. गोटा कितीचा आहे ती दाखवलं आहे मी. व्हिडिओ एक केलता, असंच मला कमेंट आली ती, विचारलं होतं की तुमचा मुक्त गोटा किती बाय कितीचा आहे म्हणून. तर असं ना, असं शेडपासनं, आता ही शेड पाठीमागं दिसते ना, ह्याच्यापासनं लांब अंतर आहे बघा, गायींच्या पण पलीकडे. आणखीन परत शेळ्यांना मी सेपरेट केलं आहे. तर ती 80 फूट आहे, असं 80 फूट आहे. आणि असं रुंदी आहे ना ती 30 फूट आहे. आणि त्या कोपऱ्यापासून आता लांब आहे बघा, कालवाडांच्या पलीकडं डाम दिसतोय का, त्याच्या थोडं अलीकडं आहे हिरवं झाड दिसतंय बघा तिथनं. तर तिथनं ना इकडं ही 120 फूट अंतर आहे. म्हणजे ही शेडमुळं इथलं अंतर इकडं कमी भरते ना जाळीचं, त्यामुळं. तर असं उभं जास्त आहे, रुंदी नाही. जाग्याचा प्रॉब्लेम आहे. जागा असं रुंदी असती ना तर मग रुंदी झालं असतं आपलं चौकोन. तर चौकोन असं उभं जास्त आहे, त्यामुळं तसं आहे. तर ह्याला खर्च किती आला ती पण विचारताल तुम्ही. तर आपल्या जाळी करायला ना पहिली काढली, पहिलं सगळं मटेरियल काढून टाकलं, जुनं होतं आणि नवीन सगळं टाकलं. तर नवीनला आपल्याला बघा काय तर 60 का 62 हजार रुपये खर्च आलता सगळी जाळी करायला. आणि आता मुरुमाला तर बघा 1200 रुपये खेपाने मुरुम टाकला आहे. आणि 9600 रुपये 8 खेपाचं झाले तर. आणि JCPनं हवार करायला 1500 रुपये घेतले. तर काय सांगायचं, 10,000च्या वर इथंच 10 कसं 9600 आणि परत 1500, 11-12 हजार रुपये, 12,100 रुपये आपलं मुरुमालाच गेले. तर नुसतं पण जाऊ द्या, छान झालं आहे बघा, आता मस्त वाटायला लागले. तर असं कुठं आता खड्डा येतं ना, प्लेन नाही ना, तिथं आपण एक बाहेर एक खेप मागवून घेतली, म्हणजे सेपरेट ठेवली ती खेप. पाठी जिथं खड्डा पडेल तिथं आणून टाकली, म्हणजे ती लेवल होऊन जाते त्याच्यासाठी. आणि मस्त वाटायला लागले का नाही, मला तर खूप भारी वाटायला लागले. काम करायला चांगलं वाटायला लागलं ना, तर चिखलात असं काम करायला नको वाटायचं. आणि एवढा त्रास व्हायचा ना, असं वाटायचं गायींकडे यायला सुद्धा नको, एवढं चिखल होता. एवढा त्रास तुम्हाला दाखवला की चिखल इकडे बघा. आणि ह्यात कसं धारा काढायच्या ती नव्हतं, लई त्रास होत होता बघा. तर आता छान असं थोडं करून आपली प्रगती होईल, आहे का नाही. एकदम तर नाही होणार. आणि कुठली गोष्ट सहजासहजी भेटत नाही. आणि लगेच सगळं आजच ही पाहिजे ती पाहिजे तर नाही भेटत बरं का. त्याच्यासाठी वेळेची वाट पाहावी लागते, संघर्ष करावा लागतो. आणि नंतर मग कुठंतरी आपल्याला थोडंसं यश भेटतं. आणि सहजासहजी जर सगळ्या गोष्टी भेटल्या असत्या तर आपण एवढा संघर्षच केला नसता, असं मी तर म्हणेन. आणि आता म्हशीचं शेळ्यांना केली ना जाळी, तिकडचं राहिला बघा म्हणून टाकायचा. तर ती पण टाकायचं आहे. पण आता तिथं काय होतं आहे, ट्रॅक्टरमध्ये म्हणजे आतमध्ये जात नाही ट्रॅक्टर, तर आपल्याला तिथं डोक्यावर व्हायला लागल बघा मरून. तर व्हायचं तेवढं आता 1-2 खेपा परत तिथं पण घ्यायच्या आणि ती आतमध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे तिथं पण असं स्वच्छ होईल. आता ती चांगलं वाटतं नाही, तिकडं चांगलं वाटायला लागले. तर
चला लई वेळ बसून नाही जमत, धाराचं टायमिंग झालं आहे आपलं, वैरण वतून घ्यायची. आणि आजचा माझा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करत जावा. आणि तुमच्या कमेंटनं मला खरंच व्हिडिओ बनवायला एकदम उत्साह येतो बरं का. आणि खरंच खूप भारी वाटतं आणि छान वाटतं. तर चला, माझा मनापासून तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.